निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अहो देवा, अहो देवा, असं गावाबाहेर एकलं बसलाय. हो, समध्या गावासाठी बंडारा झाला, पण तुम्हाला एक घास खाताना बघितलं नाही आणि नंतर भिक्षा मागायला आला नाही. म्हणून तुमच्यासाठी स्वतः भाकर आणि भाजी घेऊन आलीये. देवा, आता आमच्या मोर 2 घास खाऊन घ्या की बरं. माई, एवढे कष्ट घेतले माझ्यासाठी, एवढे मायेनं आणलं तुम्ही. खरं तर हे मी खायला पाहिजे, पण आज माझा उपवास आहे. अव देवा, कसला उपवास आहे तापास? सगळे नाथ जोपर्यंत स्थान ग्रहण करत नाहीत. तुम्ही काय म्हणता ना, आम्हाला काही समजाना. तुम्ही जसे मला पाहत आहात तसे नवनाथ आहेत. हो देवा, आम्ही तर फक्त तुम्हाला दोघांनीच बघितलंय, रेवणनाथ आणि चौरंगीनाथ. तसं नाही, मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, चरपटीनाथ, भरतरीनाथ हे नवनाथ आहेत. या नवनाथांचे गुरु सद्गुरु श्री दत्त प्रभू आणि श्री महादेव आहेत. अव हे तर ठाऊकच नाही आमसनी. मी इथे आलो म्हणून तुम्हाला समजलं माझ्याबद्दल. तसे प्रत्येक नाथ जे आहेत त्यांनी आपापलं स्थान ग्रहण केले आहे. म्हणजे काय देवा? आता जसं मी इथे आलो आहे तसं वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये नवनाथ गेले आहेत आणि तिथे ते कार्य करणार आहेत. म्हणजे देवा, तुम्ही इथं आमच्या गावात आलत, तसंच बाकीचे नाथ वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत असंच नव्ह? होय. मग ते जोपर्यंत आपापल्या स्थानावर, आपापल्या गावात पोहोचत नाहीत तोपर्यंत मी उपवास करायचं ठरविले आहे. एकदा ते आपापल्या स्थानावर पोहोचले की मी स्वतः तुमच्याकडे भिक्षा मागायला येईल. काय करू देवा, आमचं मन नाही राहिलं बघा. आम्ही दोघं बी घरी जेवलो नाही, म्हणून तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. माझ्यासाठी तुम्ही उपवास करू नका. तुम्ही कष्ट करणारे आहात, शेतात राबणारे आहात. तुम्ही घरी गेल्यानंतर अन्न घ्या. मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः येईन, माझी काळजी करू नका. ठीक आहे देवा, आमच्यामुळे तुमच्या ध्यानात अडचण न कर. पण देवा, आम्ही तुमची वाट बघतो. हा होय, निश्चितच येईन मी. देवा, येऊ का? होय, या. या लोकांशी प्रेमानं बोललं तरी किती आपलीशी होतात. यांना मायेने आणि प्रेमाने जर ज्ञान दिलं तरी माणसं ज्ञानानेही मोठी होतील. यांची जी समज आहे ती खूप मोठी आहे, कारण मुळात या लोकांच्या मनात करुणा आहे. गुरुदेव, आपली आज्ञा असेल तेव्हाच प्रस्थान करू. होय चरपटी, मी सगळ्यांना समजावून सांगतो आहे, परंतु मलाही सगळ्यांचा वियोग जाणवतो आहे. आपण सगळे एक आहोत, सगळे एकाच सूत्रात बांधले गेलो आहोत. गुरुदेव, मी माझ्या डोळ्यात एकच चित्र साठवून ठेवलं आहे. आपण सगळे नाथ ध्यानस्थ बसलो आहोत आणि आपल्या पाठीशी श्री दत्तगुरु आपल्याला आशीर्वाद देत आहेत. चरपटी,
त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण सहज कार्य करतो आहोत. आपण आकाश मार्गे प्रस्थान करूयात. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड गुरुदेव. सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. चरपटी, दुम दुम तो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. पाया पडतो गुरुदेवा. आशीर्वाद का नाही दिला देवा? कुठे चालला आहात तुम्ही? बहिणीच्या सासरी निघालोय. तिच्या सासरच्यांनी धन मागितलंय. मग हे धन घेऊन एवढं निर्जन वनातून एकटेच का चालला आहात तुम्ही? जसा सांगावा मिळाला तसा निघालो. जसे आला आहात तसेच माघारी परत जा. बहिणीच्या सासूरवाडीचे ऐकायचे नाहीत. धन नाही मिळालं तर घराच्या बाहेर काढतील तिला. संदेश पाठवायचा तसा त्यांना. आमुषापोत्री नाही पोचलो तर घराच्या बाहेर काढतील तिला. काय बी झालं तरी आमासनी जावंच लागेल. येतो गुरुदेवा. चल ग. पण गुरुदेवा, हा आशीर्वाद नाही दिला. तुमच्या मागे मृत्यू दिसतो आहे मला. काय झालं गुरुदेवा? श्री दत्त प्रभू रक्षण करा तुमचे. अकाल मृत्यू दिसतोय. अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशन. विष्णु पादोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. गुरुदेव, हा तर सगळा घनदाट वन असलेला प्रदेश आहे. अशा ठिकाणी मी कुठे थांबायचं? आपण योग्य ठिकाणी पोहोचणार आहोत. गुरुदेव, आपण जसं सांगितलं तसं इथे अदृश्य रूपाने अनेक तपस्वी असणार. होय चरपटी, तू जेव्हा कार्य करायला सुरुवात करशील तेव्हा स्वतःहून ते तुला भेटायला येतील. आणि आपण इथे आलो आहोत हे देखील त्यांना समजलं असेल. गुरुदेव, हा प्रदेश मला खूप आवडला. चरपटी, का आवडलाय तुला हा प्रदेश? गुरुदेव, इथे शांतता आहे. जवळपास मनुष्य वस्तीही नाही. आणि असलीच तर ती अगदी कमी असेल. चरपटी, ही जी शांतता आहे ती ह्या भूमीतली आहे. आणि तू इथून बाहेर पडल्यानंतर ती भंग पावता कामा नये. आणि भविष्यात लोकांमध्ये जाऊन काम करण्याची वेळ आली तरी सुद्धा ते स्वीकारायला हवं. प्रिय अप्रिय, आवड निवड असं काही ठेवू नकोस. होय गुरुदेव.
चरपटी, समोर बघ, प्रकाश दिसतो आहे. आपण त्या दिशेने जाऊया. ताई, जरा पाणी देता का आम्हासनी? वय देते की. या या बसा या. बसा. आवरती बसा की. बसा वरती. या. कोण कुठलं तुम्ही? आम्ही उत्तरेकडनं आलो. पुढे निघालो. बहिणीच्या सासरला निघालो. असं एकदम? आणि सोबत बी कुणी नाही, एकलंच निघालात होय? काय सांगायचं घरातलं. संसार असला तरी धनाशिवाय काय चालत नाही बघा. म्हणजे? अहो, बहिणीकडे चाललोय. तिच्या सासरवाडीला धन द्यायचं आहे, पैसे द्यायचं आहे. हो चालायचंच की. तुम्ही एवढा लांबून चालत आलात ना, आता जेवूनच जावा. अहो नाही नाही, तुम्ही एवढं बोलल्यात तेच लई झालं बघा. हो दिस मावळलाय आता. पुढे गेलं की चोर दरोडेखोर असतात. वाटत चिट पाखरू बी दिसत नाही बघा. कशाला जाताय? आजची रात्र इथंच थांबा आणि उद्या सकाळच्याला जावा. नाही नाही, बीस मावळायच्यात पोचू पुढं. तिकडे धर्मशाळा आहे ना, तिकडे थांबू आम्ही. अहो कितीतरी वाटसरू येत्यात जात्यात थांबत्यात. तेवढीच सेवा आम्हासनी. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. ओम दिगंबराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम दिगंबराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्त. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. आम्ही चरपटीसाठी जे स्थान आहे ते शोधत होतो. हा सगळा प्रदेश निर्जन आहे. तुम्हाला ते स्थान सापडावे म्हणूनच मी आलो आहे. हे गुरुदेव, आपल्या साक्षीने जर मला स्थान ग्रहण करायला मिळणार असेल तर यापेक्षा मोठा आनंद नाही. चरपटी, मी तुला सहाय्य करेन. स्थान शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ नाथपंथाचे कार्य करण्यासाठी उपयोगी व्हावा. होय गुरुदेव. गुरुदेव, आपण संकेत द्या, तसे आम्ही त्या स्थानापर्यंत पोहोचू. मी स्वतः तुमच्या सोबत येईन, पण माझी एक अट आहे. काय गुरुदेव? मला तुझ्या वाणीतून जी पद तयार झाली आहेत ती ऐकायची आहे. अवश्य गुरुदेव, आनंदाने ऐकवतो.
काय ग काय करायचं आता? अहो विचार काय करताय तुम्ही? काय पहिला आहेत का? आम्ही काही लय श्रीमंत लोक नाही, लायकी ना गरीब. आम्ही जी काही चटणी भाकर देऊ तेवढी फक्त गोड मानून घ्यायची. अहो तसा काहीच प्रश्न नाही. गरीब काय आणि श्रीमंत काय, तुम्ही एवढं बोललात ना तेच लय झालं बघा. अहो तुम्हासनी बघून काळजी वाटली म्हणून सांगितलं. कसं आहे ना, तुम्ही जाल पण वाटामध्ये कुणी बी लुटायचं. अहो मारून बी टाकतात. अहो काय बोलायचं, दिसले वाईट चाललेत ना. मला वाटतं आपण थांबूया. आम्ही थांबतो, पण तुम्ही आमच्याकडनं काहीतरी घ्या. अहो तेवढंच आम्हासनी समाधान. अहो तुमच्याकडनं काय मिळावं म्हणून तुम्हाला आम्ही तर थांब म्हणत नाही. आम्हासनी तुमच्याकडनं काय बी नको बघा. अहो देव कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही बघा. तुम्ही आलात, आता ही लगेच भाकरी करायला गेली बघा. खा प्या पडा, दिस मावळला की गप्पा मारू. सकाळ झाली की तुम्ही लगेच जा. बरं बरं ठीक आहे. गोरक्ष ऐकव. बालई जोबनी जेने जती काल दुकाला ते नरसती. पुरतई भोजन अल्पाहारी नात कहे सो काया हमारी. बाल्य अवस्था आणि यौवनात जो मनुष्य संयम ठेवून इंद्रिय निग्रह करतो तो कोणत्याही समयी सत्यावर स्थिर राहू शकतो. आम्ही आनंदाने भोजन करतो परंतु कमी खातो, कारण शरीर आणि मी यात भेदच करत नाही. सबदही ताला सबदही कुंची सबदही सबद जगाया. शब्दही सबद सुपरछा हुआ सबदही सबद समाया. शब्दच सूक्ष्म परमतत्वापर्यंत जायला सहाय्य करतात. मूळ अधिष्ठान जे आहे तिथपर्यंत पोहोचायला शब्द हेच माध्यम आहे. त्याच शब्दांनी पोहोचायचं आणि त्याच शब्दांना पकडूनच मागेही यायचं. म्हणून शब्द हे कुलूपही आहेत आणि किल्ली देखील. गोरक्ष अद्भुत. तुझ्या वाणीतून जे शब्द येत आहेत त्यांचं मोल नाही होऊ शकत. पंथ बिन चलिवा अग्नि बिन जलिवा अनिल तृषा जहटिया. ससंवेद श्री गोरख कथिया बुझिल्यो पंडित पढिया. गुरुच्या शब्दातच परमतत्व आहे. त्या शब्दांचं चिंतन मनन केल्यानंतरच त्या परमतत्वाचं द्वार उघड होतं.